नमस्कार. नमस्कार. आज मी माझ्या अनुभवाची बोली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत राऊतवाडी येथील गजानन राऊत यांना भेटण्यासाठी. गजानन राऊतांचा प्रवास तसा संघर्षमय आणि धडाडीचा झालेला आहे. त्यांनी अनेक माध्यमातून म्हणण्यापेक्षा संघाच्या माध्यमातून अनेक उपक्रमामध्ये कायमच सहभागी घेतला. त्यामध्ये त्यांना इंदिरा गांधींच्या वेळेस आणीबाणीच्या काळात जी त्यांना जेल झाली त्या जेलच्या शिक्षामधून सुद्धा त्यांना जी शासनाने मानधन स्वरूपी जे पेन्शन चालू केले तेही वाखाणण्याजोगे आहेत. त्याचबरोबर त्यांना अयोध्येमध्ये कारसेवक म्हणून जाण्याचाही 2 वेळा योग आला. अशा या गजानन राऊत यांना आज आपण त्यांचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी त्यांच्या घरी आलो आहोत. नमस्कार. नमस्कार. अण्णा, आपलं बालपण कुठं गेलं? माझं पूर्ण बालपण राऊतवाडीत गेलं. आणि राऊतवाडी हे पहिल्यापासून म्हणजे खेडेगावच. खेडेगाव याशिवाय दुष्काळी बुक. शिरूर तालुका हा दुष्काळी, सतत दुष्काळी. पण वातावरण निर्मिती नसल्यामुळं आज जी वातावरण निर्मिती की प्रत्येक मुलगा शाळेत जाताना पाहतात, हे करतात, तसं त्यावेळेचं हे वातावरण नव्हतं. त्याच्यामुळं गुरांच्या मागे फिरणं, शेतात जाणं, तिकडच बोरा गोळा करणं, म्हणजे अनेक अशा हे वातावरण होतं त्यावेळेला. आताचं वातावरण आणि त्या वातावरणात म्हणजे जवळजवळ 100 नाही 200% फरक आहे. बरं, शाळेत असताना शिक्षक कोण होते त्यावेळेस? आम्हाला पहिल्यांदा रावडे गुरुजी होते त्याच्यामध्ये, पारनेर मधले. रावड्यानंतर मग KN गव्हाणे होते. असे 2-3 शिक्षक. शाळा कितवीपर्यंत होती? 4थी पर्यंत. 4थी नंतर मग शिक्रापूरला पुढचं शिक्षण शिक्रापूरला. शिक्रापूरला आल्यावर मग कोणते गुरुजी होते? इथे आल्यानंतर मंडलिक गुरुजी. मी 5वीला इथे आलो की 10 किलो दळण डोक्यावरती. एक 4 दिवसांनी तरी 10 किलो दळण हे अगदी डोक्यावरती असायचं. आणि मग ते पाऊस, पाणी, वड्याला पाणी येणं, पूर येणं, हे सगळ्या गोष्टी करत करत ते कंटाळा बी यायचा. आणि बाकीची मुलं जे रानातल्या गमती सांगायची त्याच्यामुळे मग आम्ही म्हणायचं बरं आहे आपलं, तिकडे शेतीकडे वळालं. मग शेतीकडे वळालो. शेती बी काही जिरायत असल्यामुळं काय थोडे दिवसच शेती केली. नंतर मग वडील म्हटले, तू आता आम्ही संत्रा मोसंबीचं वडील करायचे तर हे माल घेऊन जा विकायला. 1-2 ठिकाणी त्यांनी मला पत्ते दिले, जालन्याचे, औरंगाबादचे. आणि त्या पद्धतीने मग मी आपला तो प्रवास सुरू केला. तर जालन्यात मी रोपे विकायला गेलो. तिथं बरीच वर्ष रोपे विकली. बरीच म्हणजे 3-4 वर्ष. 3-4 वर्षांनी एक ग्रस्त आला माझ्या तिथं, राम पोखरकर म्हणून. त्याला गुलाबाची रोपं पाहिजे होती. मी गुलाबाची रोपं घेऊन गेलेलो तिथं. त्याच्या अगोदर फक्त आम्ही संत्रा मोसंबीत घेऊन जायचं. पण MIDC झाली जालन्याला. आणि MIDCतला एक माणूस मला भेटला. तो म्हटला, आपल्याला तुम्ही गुलाबाची रोपं देणार का? म्हटलं देऊ. मग मी इथं आलो, चौकशी केली. माळ्यात गुलाबाची एक जणाकडे रोपं होती. ती घेऊन मी त्याला सांगितलं की बाबा मी पुढच्या खेपेला तुला रोपं आणून देतो. त्याप्रमाणे आमचं रेट वगैरे सगळं ठरलं. आणि मग तेवढीच का न्यायची म्हणून अजून एक 100 रोपं जास्त घेऊन दिलं. घेऊन गेल्यानंतर एक ग्रस्त आला. त्याने म्हटलं की बा मला गुलाबाचे रोपे पाहिजेत, काय भाव देणार? तर मी आपल्या आता ते कंपनीच्या रेटने मला चांगले पैसे मिळाले होते. मग मी ह्यांना कशाला कमी सांगू. म्हटलं बा मी तुम्हाला ह्या रेटने देईल. ते म्हणलं मला 25 झाडं पाहिजेत. म्हणलं देतो मी, 25 पाहिजे देतो, 50 तर जे काय लागतील तेवढे देतो, त्याचे देण्याचे काय अडचण नाही, पण रेट मध्ये घ्या. नाही म्हणलं खूप रेट होतोय, अजून काही कमी करा. मग कमी केले 4-2 रुपये. पण तरी तो काय ऐकायला तयार नाही. बरं म्हटलं नाही ऐकत, नको ऐकू द्यात. मग ते गेला निघून. गेल्यानंतर एक 4-5 दिवसांनी, 8 दिवसांनी तो हातपॅन्टवरती आला. तोच ग्रस्त. आणि रस्त्याने चाललो आता. तो काय माझे का आला नाही, रोप द्या किंवा काय असं म्हणायला काहीच आला नाही. पण मी त्याला हातपॅन्टवर पाहिल्यानंतर मी पळत गेलो त्याच्याकडे. म्हटलं थांबा. म्हटलं काय काम आहे?
काही नाही म्हटलो, तुम्ही गुलाबाची रोपं न्यायला आले होते ना, तर मी तुम्हाला गुलाबाची रोपं देतो म्हणलं तसेच देतो. म्हणजे तसे म्हणले काय प्रकार करतोय हा, असं कसं काय म्हणले. नाही म्हणलं मी बी संशोग आहे आणि त्याच्यामुळे माझी इच्छा आहे म्हणलं तुम्हाला द्यायची. नाही नाही म्हणलं तसं मी एकही वर तुझं घेणार नाही, तुझं काय असेल ते पैसे घे, फक्त मला त्याशी जास्त वाटले म्हणून मी नाही म्हटलं. पण आता मी रोपं घेऊन जाणार आहे तुझ्याकडनं. मग माझ्याकडनं त्यांनी 10-20 रुपये घेऊन गेले. मला घरी बोलवलं संध्याकाळचं जेवण त्यांनी मला दिलं आणि मग म्हटले उद्यापासून तो इथं सकाळी किती वाजता उठतोस, सकाळपासून किती वाजल्यापासून तुझं गिऱ्हाईक चालू होतं, सगळं मला विचारून घेतलं. नाही म्हटलं मला काय 8-9 वाजेपर्यंत काय एवढं काय विषय नाहीये म्हणलं माझा. तर मग ते म्हटले मग आपली शाखा भरते म्हणले किल्ल्यामध्ये तिथं, त्या शाखेवरती ये म्हटले तू. चालेल म्हटलं. मग मी तिथं प्रवास शाखेत जायला लागलो सकाळचं 1 तासभर, जास्त काय आमच्या शाखा म्हणजे कुठे असले तासभराच्या एवढ्या काही शाखा नसतं. म्हणजे त्याच्या शाखेवर गेलो. मग त्यांनी म्हटले आता तू झोपतोस कुठं, तुझी अवस्था काय आहे, पैसे कुठे आहे तुझे, काय सगळं मला त्यांनी विचारून घेतलं. आणि जे काही पैसे जमा होतील ते संध्याकाळी म्हटले माझ्याकडे आणून द्यायचं. आम्हाला एक म्हणजे अशी खात्री आहे की बाबा आपले पैसे एकही पैसा कुठं जाणार नाही, एवढा माणूस त्याच्यामुळं आम्ही जे काही पैसे जमा व्हायचे आम्ही काय तिकडे बाजूला कुठेही असं झोपायचं. त्याच्यामुळं तुझे पैसे इकडे तिकडे जाऊ नयेत ह्या हिशोबाने मग आम्ही त्यांच्याकडे पैसे द्यायचे. आणि जायच्या आदल्या दिवशी त्यांना सांगायचं की मी उद्या जाणार आहे, किंवा मग दुपारी जाऊन ते महाराष्ट्र बँकेत काम होतं ते, दुपारी जाऊन सांगायचं की मी आज जाणार आहे. मग ते लगेच मला पैसे काढून द्यायचे, किंवा उद्या सकाळी जाणार आहे ना घरी ये, किंवा मी तुला आणून देईन तिथं तुझ्या जायच्या टायमिंगला, म्हणजे पैसे इकडे तिकडे जाणार नाही. असे सगळे तिथे इथे भेटले. त्याच्यानंतर मग औरंगाबादला एक ट्रिप सांगितली. तिथं रामभाऊ गावंडी म्हणून आमदार होते त्यांचे. मग त्यांना मी रोपं दिली. त्यांच्याबरोबर हरिभाऊ बागडे ते ह्याला शिकत होते पुण्याला, आणि राहायला ते चित्तेगावलाच. मग ते म्हटले आम्हालाही रोपं पाहिजेत. मग त्यांना रोपं दिली, त्यांची लावून दिली. रामभाऊ गावंड्यांची बी, हरिभाऊ बागड्यांची बी. आणि मग आमचं त्यांचे संबंध जवळचे आले तिथे. मग आम्ही तिथं काय माल विकला की संध्याकाळी शाखेवर जाणे, खेळणं सगळं झालं चालू. आणि हरिभाऊ मुख्य शिक्षक असायचे तिथले. मग त्याच्यानंतर ते आमदार वगैरे झाले. मग ते पुढं सभापती असं झाले. पण ते आजही आपल्याकडं पुण्याला जर गाडीने जायचं म्हटलं त्यांच्या स्वतःच्या, तर तुम्हाला भेटून ते मला इथे येऊन भेटूनच जातात, थांबतात, चहा पाणी करतात आणि मग पुढचा प्रवास करतात, किंवा इकडे त्याच्यामुळे मैत्री संबंध आहे. आता हे फार म्हणजे जवळच्या काळात. त्याच्या अगोदर आम्ही संघाचं काम मी लहान असल्यापासून करतो. संघाचं कार्यच आमच्या वडिलांनी शिरूर तालुक्यात आणलं. संघाचं कार्य म्हणजे आमचे वडील नांदेडला रोपे घेऊन जायचे विकायला. आणि नांदेडला रोपे विकायला घेऊन गेल्यानंतर तिथे एका डॉक्टरांकडे ते रोपे घेतली एका डॉक्टरांनी. आणि त्या डॉक्टरांकडे गुरुजींचा वर्षातून एक तरी प्रवास असायचा. आणि असे 2 प्रवासाला आमच्या वडिलांचा आणि गुरुजींचा परिचय झाला. तर मग गुरुजींनी विचारले हे ग्रस्त कोण आहेत, फेटेवाले ग्रस्त. तर ते म्हटले हे पुण्याचे येतात आणि ते रोपं आणून इथे विकतात. मग गुरुजींनी त्यांच्या संग चर्चा केली, तुम्ही रोपं आणून विकता, अजून काय करता काय नाही, आता आपली कशी चर्चा झाली असं ते चर्चा बसले आपली चर्चा करत. मग आमच्या वडिलांची त्यांची चांगलेच हे झालं. मग म्हणले मी शिक्रापूरला असतो, मग शिक्रापूरला शाखा आहे का, म्हणले नाही. मग शिक्रापूरला अशी शाखा तुम्ही सुरू करा. तिथून पुढं मग शिक्रापूरला आल्या आमच्या वडिलांनी शिक्रापूरचे काही, राऊतवाडीचे काही, राऊतवाडीला राऊतवाडीची शाखा, शिक्रापूरला शिक्रापूरची शाखा. आणि हे करत असताना
शिरूर तालुक्याचं मोठं शिबिर शिक्रापूरला भरवलं. हा, जवळजवळ 400-500 स्वयंसेवक असतील असं शिबिर झालं. आणि त्या शिबिराला गुरुजी पण इथं आली होती योग असा. म्हणजे ते चालले होते प्रवासाने, तर गुरुजींना कळलं की गुरुजींचं नाव तरी सांगा. गुरुजींचं माधव सदाशिव गोळवळकर. प्रेक्षकांसाठी ते गरजेचं. तर गोळवळकर गुरुजी इथं आले. किती सालची गोष्ट असेल ही? मला वाटतं 54 वगैरे असेल. माझा एक जन्म 51चा आहे. आणि मला काय ते कळत नाहीये त्यावेळेला. कोण आपल्या इथले बाबूराव हिरवे, दगडोबा तात्या, नंतर आपला चह्या, कोंडिबा चह्या, नंतर दुसरा एक चह्या, दत्तोबा चह्या, हे एवढे जण इथले कार्यकर्ते होते. त्याच्यात पुढे जाताना 1947ला त्यावेळेलाही बंदी आणली संघावरती. संघावर बंदी आणल्यानंतर दोंडीबा चह्या, दत्तोबा चह्या, राऊतवाडीचे दत्तोबा वाघुले, इदुनाना राऊत, अजून एक 2 कोंडीभाऊ बाबूराव राऊत, असे 5-7 जण त्यावेळेला त्यांना अटक झाली. म्हणजे मोरारजी भाईंनी तार केली त्याच्यासाठी की ह्या लोकांना तुम्ही अटक करा. त्याच्यात आमच्या वडिलांचं नाव पाहिजे. इथून राऊतांना अटक करा आणि मग बाकीचे हे करा. मोरारजी भाईंनी तार केली होती त्यावेळेला. आणि तोच आमच्या पुढे अनुभव. इंदिरा गांधीने आणीबाणी आणली. मग आणीबाणी आणल्यानंतर मग आम्हाला त्या वडिलांचा हे होता किंवा वडील जाऊन आले, मग पुढ्याला काय जात हे. मग आम्ही गेलो होतो. तर आमच्या तालुक्यातून आम्ही काहीतरी 40 जण होतो. म्हणजे तसं 350 जण होतो आम्ही. 350तली फक्त 40 जण थांबली. बाकीचे जाऊ द्या म्हणतात. किती दिवस थांबावं लागतंय, किती दिवस. आंदोलन कशासाठी झालं होतं ते? आणीबाणी उठवावं म्हणून. बाकीचं काय त्यांचं आपलं काही हे नाही. त्यांनी आणीबाणी आणली आणि आणीबाणी कोणाला उचलायचे, काही त्रास द्यायचे, आणि त्यातल्या त्या संघावर त्यांनी जास्तच लक्ष केलं. मग संघाच्या लोकांनी सांगितलं की बा आपल्याला काहीतरी केल्याशिवाय जमणार नाही. मग म्हणले आपण शांततेच्या मार्गाने आपण सत्याग्रह करूया. सत्याग्रह म्हणजे काय की आता आपण काय म्हणतो रस्ता रोक वगैरे, असं आम्ही काही केलं नाही. म्हणजे जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही, न होता आपलं काम आपण करायचं. मग आम्ही सोमवारचा दिवस निवडला आणि सोमवारची बाजारच्या दिवशी बाजारातनं एसटी स्टँड पासून फेरी काढली. बाजारातून असे परत बाजारातच नेली. एक बाजारात मोठा वाटा होता चौकणी, तुम्हाला आठवत असेल ते बाजारातला चौकणी वाटा. मग त्याच्यावर बाबूराव दौंडकर उभे राहिले. आम्ही बाजूला काही जण खाली बसलो. बाजार चालू होता, काही जण खाली बसलो, काही जण उभे राहिलो. आणि बाबूरावांनी भाषण केलं. भाषण संपल्यानंतर साहेबांनी सांगितलं उरकलं का तुमचं भाषणाचा कार्यक्रम? म्हणजे उरकलं. मग म्हणजे आता आम्ही तुम्हाला अटक करणार आहे. मग आम्हाला त्यांनी 4:30ला अटक केलं. अटक केल्यानंतर आम्हाला त्यांनी पोलीस स्टेशनला, आता पोलीस स्टेशनला तरी कुठे एवढी जागा आहे बसायला आणि हे करायला. मग बाजूने सगळे पोलीस उभे केले. आम्हाला तिथंच पेठेचा असं बाजूला रस्त्यावर गाडी हे केलं की बा लोकांना त्रास होणार नाही यांच्यापासून. आम्ही सांगितलं बा आम्ही एका बाजूला भरलो, बाजारचा दिवस आहे, कोणालाही त्रास होऊ नये हे हिशोबाने आम्ही त्यांना सांगितलं. मग साहेबांनी सांगितलं आता म्हणले आम्ही तुम्हाला अटक केली, परंतु ज्याला काय कोणाला वाटतंय की बा आपल्याला आपण एवढे दिवस थांबू शकत नाही, आपलं कुटुंबाचे जबाबदारी आपले शेती आहेत, बैल आहेत, गाय आहेत, हे सगळा विषय ज्याला काय वाटत असेल त्यांनी घरी गेलं तरी चालेल. बाकीच्यांनी थांबावं. ज्यांना सत्याग्रही थांबायचेच त्यांना आम्ही अटक करणार आहे. मग आम्ही 30-40 जण थांबलो. 30-40 जण थांबलो. आम्हाला त्यांनी तर सगळ्यांचे अंगठे वगैरे सगळं
जे काय त्यांच्या रेकॉर्ड प्रमाणे असतं ते सगळं केलं. फॉर्मॅलिटी पूर्ण केली. फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यावर मग आम्हाला गाडी बोलवली शिरूरला नेलं. आता शिरूरला नेल्यानंतर आम्ही शिरूरला 8 दिवस आम्हाला ठेवलं. 8 दिवस ठेवलं. आता ह्याच्यात जेल असो किंवा पोलीस कस्टडी असो, त्रास हा असतोच. म्हणजे तिथं काय म्हणजे 8 दिवस तिथं. आता 8 दिवसांनी आम्हाला तिथून मग आम्हाला जेलला पाठवलं, म्हणजे येरवड कारागृहात. आणि बाबूरावांना मिसा खाली हे करून त्यांना नाशिकला पाठवलं. बाकीचे आम्ही येरवड जिल्हा. आता पुण्याहून 300-350 आली, आम्ही 30-40 जण, मावळवरून आली, खेडवरून आली, अशा आपल्या तालुक्यात म्हणजे पुणे जिल्ह्यातली भोर वगैरे अशी बरीचशी आहे. आपल्या इथली कोण कोण होती जागा नाव आठवतात? हा, आठवतात ना नाव. आपल्या इथली सावळेराम पांडू राऊत, अवनाना राऊत, एकनाथ करपे, अशोक धर्मा राऊत, दत्ता रावनोदर रवडे, गजानन यादव राऊत, नंतर शांताराम चिमण राऊत, आणखीन कांतीलाल सावळेराम राऊत, असे आम्ही एवढे जण तर होतच. राऊतवाडीतले होते. आणि पिंपळेचे 3 जण होते. पिंपळ्यातले कोण कोण होते? संपत बाबूराव धुमाळ, पोपट धुमाळ, आणि संपत, पोपट, आणि दुसरा संपतच म्हणलं त्याचं नाव, संपत बबनराव असं. आणि बबनराव धुमाळ म्हणजे आमदार केले उभे राहिले ते पण होते आमच्याबरोबर. पिंपळीतले 14 जण होते. आणि नंतर कोरेगावचे 3 जण, बिसन शेठ अगरवाल, संतोष गव्हाणे आणि संपत गव्हाणे, आपलं संतोष डेरांगी, संतोष डेरांगी बऱ्यापैकी आपल्या परिसरात. हा. आणि करंजावण्याची 30 जण होती. तर तिकडून इकडे आल्यानंतर मग आपलं रेग्युलर आपली शेती वगैरे जे काही चालू आहे तो व्यवसाय. दरम्यान वेगळे दुसरे काय व्यवसाय केले असतील? मग त्याच्यानंतर आम्ही कडबाकुट्टीचा व्यवसाय चालू केला. कडबाकुट्टीच्या व्यवसायात आम्हाला चांगलं हे झालं. म्हणजे 70ला कडबाकुट्टीचा व्यवसाय चालू केला तर तो आम्ही जवळजवळ 75 पर्यंत जवळजवळ चालवलंच म्हणायचं. वाकडा तिकडा. पण त्याच्यात पैसे चांगले मिळाले. परत बरबाद बी झालो. आमची पूर्ण 2 गाड्या पावसात भिजल्या, म्हणजे निवारा नसल्यामुळे. आणि मग आम्ही त्याच्यात पूर्णच बरबाद झाल्यानंतर मग आता काय करायचं म्हटलं, आम्ही परत त्या कलमांच्या मागे सुरू केलं. मग ते तिकडचा प्रवास चालू झाला. तिकडचा प्रवास झाल्यानंतर आमचं लग्न झालं. बरं, ठीक आहे, झालं. तर आता कारसेवक म्हणून तुमचा कारसेवक म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं की आपल्याला असं असं जायचंय. म्हणजे 6 डिसेंबरच्या अगोदर आम्हाला 3 दिवस त्यांनी सांगितलं की आपल्याला जायचं 90ला. मग 90ला आम्ही इथून पुणा स्टेशनला गेलो. पुणा स्टेशनला गेल्यानंतर तिथून जी रेल्वे अयोध्येला जाणारी होती, अयोध्येवरून पुढे जाणारी, त्या गाडीत आम्ही बसलो. दुसऱ्या दिवशी आम्ही 5 वाजता झाशीत पोहोचलो. 5-5:30ला झाशीमध्ये पोहोचलो. झाशीमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला तिथं गाडी थांबल्यावर आम्हाला तिथं गाडी बदली करून दुसऱ्या गाडीने अयोध्येला जायचं होतं झाशीवरून. मग आम्ही उतरलो आणि लगेच आम्हाला तिथं पोलिसांनी दोन्हीकडून आपले दोर धरले आणि सांगितले आता तुम्हाला आम्ही जी अयोध्येला जाणारी आहे त्यांना आम्ही अटक करतो. इथं अटक केलो. रेल्वेच्या बाहेर पडलं, लगेच जेल आहे तिथं झाशीला. जेलमध्ये तिथं जागाच नव्हती. जेलच्या बाहेर त्यांनी काही लोक अशी पोलिस उभे करून अटक केलेली होती. मग ती आम्ही गेलो, आम्हाला वरडायला लागले किंवा आम्हाला काही जेवण नाही दिले यांनी, काही नाही काय नाही. मग आम्ही तिथं लगेच रस्ता रोको आंदोलन केलं. तिथे झाशीमध्ये आंदोलन केल्यानंतर मग
कलेक्टरचा फोन आला की बाबा आम्ही त्यांची जेवणाची व्यवस्था करतो, अजिबात तुम्ही काही हे नका करू, आता आम्ही करतो म्हणजे करतोच म्हणले, त्यांना जेवण येणार. आम्हाला तिथे एक सिंधी शाळा होती, आम्हाला त्या शाळेत अटक केली. ह्याच्यातली काही दुसऱ्या शाळेंनी टाकली, जास्त जागाच नाही. एवढ्या मोठ्या संख्येने रेल्वेच ना, अख्खी रेल्वे संख्येने म्हणजे काय, अख्खी रेल्वेची पूर्णची पूर्ण. मग तिथे आम्हाला सिंधी शाळेत अटक केल्यामुळे आम्हाला सिंधी लोकांनी आमचं चांगलं व्यवस्था ठेवली, जेवण वगैरे सगळं आणून द्यायचे. पण तरी कर्फ्यू लागली की मग वर जायचं चढून, आणि ते खालून आले ना ते बादलीने वर घ्यायचं आणि मग आम्हाला ते जेवण. हे तिथेही खूप असा त्रास. पण बाकीच्या म्हणजे आमच्या अगोदर जो त्रास झाला तेवढा आम्हाला त्रास झाला नाही. त्याच्यानंतर पुन्हा एकदा परत नाही, मग आम्ही तिथे हे केलं 6 डिसेंबरला किंवा आपल्याला तिथे परत सत्याग्रह केला आणि मोठी सभा घ्यायची ठरवली. त्यांनी त्या सभेवर बहिष्कार आणला पोलिसांनी, रॅली बी काढून नाही दिली आम्हाला, जशी पूर्ण रॅली काढायची ती रॅली काढून नाही दिली. राहिलं आमचं सगळं तिथं. आणि मग दुसऱ्याशी सोडलं आम्हाला, मग आम्ही आलो. मग परत 90, 91, 92 परत 92ला सांगितलं की आपल्याला परत जायचं अयोध्येला. आणि त्या पहिले मुलायम सिंगचं सरकार होतं, त्यावेळेला ते 92ला जायचं म्हटल्यावर थोडीशी धास्तीच होती, कारण हे सगळं अगोदर ऐकलेलं होतं. नाही म्हटलं जायचंच आपल्याला. मग आम्ही 92ला गेलो. 92ला गेल्यानंतर कल्याण सिंगचं सरकार असल्यामुळं आम्हाला काही एवढा त्रास झाला नाही. पण ज्या वेळेला आम्ही रेल्वेतून उतरलो आणि मंदिराकडे चाललो तर पोलीस, मिलिटरी अशा रायफली घेऊनच, त्या सगळ्यांच्या हातात रायफली ना आम्ही मधून चाललो. त्यावेळेला आमचं मनात असं हे झालं की बा आता तिथे गेल्यानंतर त्यांनी नगर ठरवली होती. महाराष्ट्राला तुकाराम नगर आणि ज्ञानेश्वर नगर, विदर्भातली होती त्यांना मुक्ताई नगर, अशी नावं दिलेली होती. मग त्या नगरात त्यांनी राहायचं. पंजाबवाल्यांना पंजाबची नावं, राजस्थान मधल्याला राणा प्रताप नगर, असे सगळे नावं दिली होती. म्हणजे कोणाला चुकायची काही गरजच नाही. जरी समजा फक्त आपल्या नगराचं नाव सांगितलं तिथं ते जायचं. आणि आंध्रातल्या मुली आल्या होत्या, त्यांच्याकडे ही सगळी व्यवस्था दिली होती. इतकी सुंदर व्यवस्था केली त्यांनी, सगळ्यांची नावं ते आंध्रातल्या होत्या, पण एकदम अभ्यास त्यांचा व्यवस्था करून दिली होती त्यांना. त्यांनी फार सगळ्यांची सोय चांगली केली. त्याच्यानंतर मग आमचं 2 दिवस आम्ही तिथं थांबलो आणि तिसऱ्या दिवशी आम्ही काशीला गेलो. काशीवरून प्रयागला गेलो. काशी प्रयाग केला आम्ही त्यावेळेला. आणि मग 4थ्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबरला ठरलं की बा आपल्याला मस्जिद पडायची. तर त्यांनी काय केलं, प्रत्येकाचं नाव, पत्ता आणि कौटुंबिक जबाबदारी अशा सगळ्यांच्या काढल्या, की घरी किती भाऊ, वडील, आई, लग्न झालेलं असतं मुलं, बायको, लग्न नसेल झालं तर शैक्षणिक पात्रता, शिक्षण काय करतो, काय झाले, हे सगळं हे केलं, सगळ्यांचं हे घेतलं. आणि मग त्यांनी काय केलं, ज्यांच्यावर जबाबदारी त्यांच्या अशा 3 तुकड्या केल्या, ज्यांच्यावर काहीच जबाबदारी नाही. समजा आजही काही झालं तरी याच्यावर वाचून काय आणणार नाही, कुटुंबाचं काय हानी होणार नाही, कुटुंबाची काय होणार नाही. अशी पहिली तुकडी ती केली. त्या तुकडीत त्याच्यावर काहीच जबाबदारी नाही, फक्त कॉलेज झालेलं आहे, शिकलेलं आहे. कारण मंदिरावर चढणं पाडणं त्याला प्रत्येक ठिकाणी बुद्धीची गरज आहे. बरोबर. म्हणजे असं नुसतं अनफडपणा काही कामाचं नाही तिथे. ताकदी बरोबर युक्ती आणि बुद्धी पाहिजे. मग असे सगळे लोक त्यांची एक तुकडी केली. पण त्यांच्यावर जबाबदारी कुठलीच नाही कुटुंबाची, ही पहिले त्यांनी पाहिलं. आणि पहिली तुकडी ती सोडली. दुसरी तुकडी की
साधारण जबाबदारी आहे. गरीब भाऊ एक वडील हा सगळ्या त्यांना ती तुकडी सोडली. आणि मग ती तुकडी सोडायच्या अगोदर आम्हाला कळलं की बा अरे तिकडे तर म्हणले सगळे मंदिरावर गेल्यात आणि तिकडं हे झाले. आणि मग आम्ही कोणाचाच काही विचार घेतला नाही, आम्ही पळत सुटलो. तरुण रक्त होतं, सगळं होतं. आणि जे पाडायला सुरुवात केली ना, तर आमच्याबरोबर 60-70 वर्षाची एक म्हातारी होती. ही 12-1 ला आम्ही तिला म्हटलो, आजी आता तुमचं बाद झालं, तुम्ही आता बंद करा आणि आराम करा. नाही म्हणजे मैं जब तक जिंदी है मेरे इसमें प्राण है तब तक तो मैं नहीं रुकेंगी. किती ऊर्जा असते. ती म्हणली मी काय आता थांबणार नाही. ज्या वेळेला सगळी थांबतील त्याच वेळेला मी थांबणार, तोपर्यंत मी काय थांबणार नाही. 6 वाजल्यावर त्यांनी सांगितलंय आता इथं एक माणसाने सुद्धा थांबायचं नाही. पण आम्ही प्रयाग लावून प्रयागवरून शिक्रापूर घातलं. बरं ना, आता तुमचा कारसेवकांचा किंवा या सत्याग्रहाचा प्रवास संपला, त्याच्यानंतर आता कौटुंबिक जबाबदारी म्हणून तुमची आता मुलं किती आहेत किंवा मला एक मुलगा विषय सांगा. एक मुलगा आणि एक मुलगी. तर दोघांचे चांगले. नाव सांगा त्या मुलांचं. मुलाचं नाव निलेश गजानन राऊत आणि मुलीचं नाव शरवी गजानन राऊत. मुली लग्न झाले का? हा लग्न झालं. तिला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलाला एक मुलगी आहे. आता मुलगी कुठे दिलेली? पुण्यात. आता आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांची जी सहकारणी आहे त्यांच्याविषयी सांगा, त्यांची साथ कशी लागली? ते पहिलेच सांगितलं ना मी तुम्हाला, सिंधुताईने सांगितलं. तिने जे मला सुरुवात केली ना, माझ्या म्हणजे मी जो कुठलाही व्यवसाय करू द्या ती माझ्या पाठीची आस्था गायत म्हणजे कुठंच हे नाही. मी बोराचा धंदा करत होतो आणि बोरं शिल्लक राहिली की ते शाळेपाशी येऊन बोरं विकायची. मी नवीन आणून फेरीला जायचं, ती बोरं शाळेपासून आणून विकायची. कष्ट चुकले नाही. कष्ट नाही. कष्टाला तिने खूप म्हणजे खूपच हे केलं. बरं चला अण्णा, आता तुम्ही छान माहिती सांगितली. तुमच्या आयुष्यात ज्या घडलेल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींचा आकलन झालं, आमच्या प्रेक्षकांसाठी सांगितलं. तर त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि आपली छोटीशी मुलाखत संपली असे जाहीर करतो. नमस्कार. नमस्कार.